नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, BA भाग 2, सत्र क्रमांक 4, बँका आणि वित्तीय बाजारपेठा हा विषय आपण शिकत आहोत. मागच्या काही व्याख्यानामध्ये 1991च्या नरसिंहम समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण आज 1998ला देखील एक नरसिंहम समिती स्थापन केली गेली, त्यांच्या शिफारशीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एका समितीची नेमणूक केली. यावेळी बँकिंग क्षेत्रातील सुधारणावरील समिती असे संबोधले गेले. या समितीला आत्तापर्यंत बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या प्रगतीचे मूल्यमापन व भारताच्या वित्तीय पद्धतीला बळकटीसाठी आवश्यक वित्तीय क्षेत्र सुधारणावरील कार्यक्रमाचा नकाशा करणे, ज्यायोगे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये वित्तीय विकासासाठी किंवा वित्तीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी तयार होतील. 1991च्या नरसिंहम समितीच्या विविध शिफारशींना अधिक चालना देता यावी, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्राचा सर्वांगीण विकास करता यावा आणि या दृष्टिकोनातून एक दुसरी समिती नेमली. ती समिती म्हणजे नरसिंहम समिती 1998. बँकिंग क्षेत्रावरील शिफारशी आणि बँकिंग क्षेत्रातील सुधारणा अधिक बळकट करण्यासाठी नरसिंहम समितीने आपला अहवाल एप्रिल 1998मध्ये सादर केला. तो सादर करत असताना या अहवालामध्ये भांडवल पर्याप्त उभारणी, बँकांचे विलिनीकरण, बँकविषयी कायदे होते त्याचे पुनर्परीक्षण करणे आणि त्या सुधारणा सुचविणे, त्याचबरोबर जागतिक आकारमानाच्या दृष्टीने बँकांची उभारणी करणे आणि बँक बनण्याची नव्याने रचना करणे इत्यादी प्रश्नांचा या आराखड्यामध्ये समावेश होता. नरसिंहम समिती 1998 यांनी काही महत्त्वाच्या शिफारशी सुचवलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत. सन 1998मध्ये सर्वांगीण बँकिंग क्षेत्राचा विकास करण्यासाठी व वित्तीय क्षेत्राच्या बळकटीसाठी सरकारने नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली 1998मध्ये दुसऱ्या समितीची नेमणूक केलेली आहे आणि सन 1998मधील नरसिंहम समितीने काही महत्त्वाच्या शिफारशी सादर केल्या होत्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिली शिफारस आहे बळकट बँकिंग व्यवस्थेची गरज. नरसिंहम समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणासाठी बँकिंग व्यवस्था बळकट असण्याविषयी सूचना केलेल्या आहे. विशेषतः भांडवली लेखा परिवर्तनीयता या संबंधात शिफारस महत्त्वाची होती, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाचा आंतरप्रवाह व बाह्य प्रवाह यांचा समावेश होतो. यामुळे विनिमय दर व्यवस्थापन व देशांतर्गत रोखता गुंतागुंतीवर परिणाम होईल. अशा समस्येच्या हाताळणीसाठी भारताला बळकट आणि संवेदनाक्षम बँकिंग व वित्तीय व्यवस्थेची आवश्यकता आहे. 1998मध्ये नरसिंहम समितीने बळकट बँकांच्या विलिनीकरणाची शिफारस केली आहे, ज्याचा उद्योग क्षेत्रावरती परिणाम होईल.
समितीने असे सुचवले आहे की बळकट व कमकुवत बँकांचे विलिनीकरण करताना अशी दक्षता घ्यावी. त्याचबरोबर बळकट बँकेच्या मालमत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ नये याची देखील खबरदारी घ्यावी. सन 2004-05मध्ये वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाचे जोरदार समर्थन केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणातील बचतीचे फायदे मिळतील. त्यानंतर आहे संकुचित बँकिंग संकल्पनेचा प्रयोग. सन 1998च्या नरसिंह समितीने दुर्बल सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पुनर्वसनासंबंधी गांभीर्याने शिफारस केली आहे, ज्यामुळे अप्रधान मालमत्तेचा म्हणजेच NPAचा उच्च टक्केवारीमध्ये संचित होते, जे काही उदाहरणात एकूण मालमत्तेच्या 20% एवढी उच्च असते. त्यामुळे संकुचित बँकांच्या संकल्पनेचे अशा दुर्बल बँकेत पुनर्वसन होते. संकुचित बँका दुर्बल बँकेचे स्वरूप धारण करतात. अशा दुर्बल बँका याचा निधी फक्त अल्पकालीन धोका मुक्त मालमत्तेत ठेवतात. अशा बँका सुरक्षित रोखता मालमत्तेने त्याच्या मागणी ठेवीची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर आहे लहान स्थानिक बँका. सन 1998च्या नरसिंह समितीने असे प्रतिपादन केले आहे की आंतरराष्ट्रीय अभिमुखतेसह 2 किंवा 3 बँका आणि 8 किंवा 10 मोठ्या राष्ट्रीय बँका या मोठ्या व मध्यम निगम क्षेत्र आणि मोठ्या प्रमाणातील लघु क्षेत्राच्या गरजांची काळजी घेऊ शकतील. यासाठी मोठ्या प्रमाणातील स्थानिक बँकांची आवश्यकता नसते. म्हणून समितीने अशी सूचना केली आहे की जर लहान स्थानिक बँका स्थापन केल्या ज्या राज्य किंवा जिल्ह्याच्या समूहाच्या मर्यादेत असतील आणि स्थानिक व्यापार, लहान उद्योग व शेती यांना सेवा पुरवता येईल. याचवेळी या बँकांनी मोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँकांशी बळकट सहसंबंध प्रस्थापित केले पाहिजेत. त्यानंतर आहे भांडवल पर्याप्त गुणोत्तर. नरसिंह समितीने असे सुचवले आहे की सरकारने विहित भांडवल पर्याप्त गुणोत्तर वाढविण्याचा विचार करावा, ज्यामुळे बँकांच्या अंगभूत सामर्थ्यात वाढ होईल व त्यांची धोका अवशोषण क्षमतेत सुधारणा होईल. समितीने बँकांसाठी उच्च भांडवल पर्याप्त आवश्यकतेची सूचना केली आणि मालमत्ता पुनर्रचना निधी स्थापन करावा, ज्यामुळे बँकांना अनिष्ट कर्जाचे व्यवहार हाती घेता येतील आणि पुढील कर्जाचा धोका टाळता येईल. सार्वजनिक मालकी आणि वास्तव स्वायत्तता. सन 1998मधील नरसिंह समितीने असे प्रतिपादन केले आहे की रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय पर्यवेक्षकाच्या मंडळासाठी स्वायत्तता दर्जा मान्य केला आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची वेगळी विनियामक व पर्यवेक्षक कार्याची आवश्यकता आहे असे विशद केले आहे. समितीने बँकांच्या मंडळातून जी सूचित नावे रिझर्व्ह बँक परत घेऊ इच्छिते अशांना दूर करण्याची व्यवस्था स्पष्ट करण्याचे सांगितले आहे. बँकांची सरकारी मालकी व व्यवस्थापन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्वायत्ततेला वाढवित नाही व बँकेच्या कामकाजातील लवचिकतेलाही वाढवित नाही. या संबंधाने समितीने असे सुचवले आहे की मंडळाच्या कार्याचे पुनर्मूल्यांकन करावे, ज्यामुळे ते बँक संचालक मंडळ जबाबदार राहील. त्यामुळे ते निगम व्यूहरचनेच्या सूत्रीकरणाच्या माध्यमाने भागधारकांचे मूल्य वाढविण्याचे प्रयत्न करतील. यानंतर आहे बँकिंग कायद्याचे पुनर्परीक्षण व अद्ययावतीकरण. सन 1998च्या नरसिंह समितीने शिफारस केली आहे की भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, बँकिंग नियमन कायदा, भारतीय स्टेट बँकेचा कायदा, बँक राष्ट्रीयकरणाचा कायदा इत्यादींमध्ये तत्काळ पुनर्परीक्षणाची गरज असून तरतुदीत
दुरुस्ती करण्याची गरज आहे, ज्यामुळे बँकिंग उद्योगाच्या सद्यस्थितीतील गरजा ओळखून त्यांना विकासाच्या पातळीवर आणता येईल. इतर काही महत्त्वाच्या शिफारशीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेची गरज आहे. बँकांच्या संचालक मंडळाचे व्यावसायीकरण करणे व ते राजकारण विरहित ठेवणे, नोकर भरतीच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण व मोबदला धोरणाचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे आहे. सहकारी बँकिंग संस्था बँकिंग कायद्याखाली आणणे आदी विविध शिफारशी समितीने केलेल्या आहेत. या व्याख्यानाच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.